आहात मित्रांनो, मजेत ना? मी तुमचा सागर, माझ्या जे सागर ब्लॉग चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण निघालो आहे आज गोवंडीच्या मार्केटला। गोवंडीवरून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी आणायच्या आहेत। तर हे जे आपण चालू करतोय आता, हे तुम्हाला पुढचा येणाऱ्या ब्लॉग मध्ये कळणारच आहे की आपण एवढ्या वस्तू कशासाठी आणतोय, एवढ्या गोष्टी का आणतोय, हे तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघून भेटणारच आहे। मी आता काही सांगणार नाही तुम्हाला त्याबद्दल। तर आपण सर्व सामान वगैरे खरेदी करणार आहोत आणि आपण त्या एरियामध्ये आधीपासून राहिलेलो आहे, म्हणून आपल्याला तिकडच्या सगळ्या गोष्टी माहीत आहे आणि तिथे थोडंसं आपल्याला एक स्वस्त पडेल, थोडंसं आपल्याला म्हणजे स्वस्त महाग जास्त पडणार नाही। त्यामुळेच आपण तिथून सामान घेण्याचा विचार करतोय आणि तिथून आपण काय काय घेणार आहोत ते आता बघूया। तिथे गेल्यावर तिथेच कळेल आपल्याला की आपल्याला काय काय घ्यायचे। बऱ्याच गोष्टी आपल्याला मनात ठेवलेल्या आहे आपण की ह्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत, पण अजून काय एक्स्ट्रा ते तिथे गेल्यावरच आठवेल आपल्याला। तर जास्त वेळ न घालवता आपण आता निघूया तिकडे त्या दिशेने। तर फायनली आपण सर्व घेतलंय आता आणि आता आपल्याला जास्त वेळ भेटला नाही, तिथे गर्दी पण होती बाजारात, तुम्ही बघितलं असेल। आणि आता सर्व गोष्टी आपण घेऊन, सामान सगळ्या गोष्टी घेऊन आपण घरी चाललोय आणि जे काही आम्ही काय काय खरेदी केली हे सगळं तुम्हाला घरी जाऊन दाखवतो मी। तर आता डायरेक्ट घरीच भेटूया आपण। तर फायनली आपण पोहोचलोय घरी। तर आपल्याला यायला बराच वेळ झाला, तिथे गर्दी पण होती। आपल्याला हे सामान एवढा मोठा बघत असाल तुम्ही माझ्या मागे, हा सामान उचलू का ब्लॉक करू का फोन धरू तर काय समजत नव्हतं मला। तर म्हटलं आधी आपण सगळं खरेदी करून घेऊया, घरी जाऊया, आरामशीर बसूया आणि घरी गेल्यावर सगळं तुम्हाला दाखवूया। तर आलो, सगळं सामान वगैरे घरी ठेवला गाडीमध्ये उतरून आणि फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया, जे काय ते आपण सामान दाखवूया। तर सर्वात आधी आपण हे सगळे फ्रीजचे प्रोडक्ट आहे ह्यांच्यापासून सुरू करूया। हे दिसत असेल तुम्हाला, तर हे दाखवूया आधी आणि त्याच्यानंतर जे बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आणलेल्या आहेत आपण
त्या सर्व दाखवूया. तर सर्वात सुरू करतो मी जे वटाणे आहे. आणि हो, मला जर मध्ये मध्ये काही गोष्टी समजल्या नाही तर मी रुचिकाला विचारेल, कारण की बऱ्याचशा गोष्टी मला ह्यातल्या माहीत नाहीत, तर ते आपण मध्ये मध्ये विचारूया रुचिकाला. तर सर्वात आधी म्हणजे माझ्या माहितीनुसार मला तरी याला जे ग्रीन वटाणे असतात ते वटाणे, तर याला अजून काय वेगळं म्हणतात काय? हां, तर मग हे जे वटाणे आहेत तुम्ही बघू शकता. हे वटाणे आणले आपण, हे काहीतरी 1-1 किलोचे पाकिटे वाटते. तर 1-1 किलोचे पाकिट आणले आपण, 2-3-4 जे काही ते हे आणलेत आपण. आणि त्यानंतर हे पनीर आणले आपण, 500 ग्रामचे आहेत. हे पनीर पण आपण तुम्ही बघू शकता. पनीर पण जे काय आहे 500 ग्रामचे 4-5 पाकिटं आहेत. तर हे आणले आपण. त्याच्यानंतर आपण एक बटरचं हे आणलेलं आहे, बटरचा हा पॅक आहे, तुम्ही बघू शकता, दिसत असेल तुम्हाला. हा बटर पण आणलेला आहे आपण. त्यानंतर आपण मागील वेळेस पण लोणचे आणले होते, ह्यावेळेस थोडेसे मोठे आणले आहेत, कारण की आपलं जरा मोठं काम आहे. तर हे लोणचे आणले आपण बघू शकता. आवडले होते मला, म्हणून मी याला जरा प्रायोरिटी दिली. आणि त्यानंतर नंदिनीचं प्युअर घी. तर हे घी पण तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेस, बऱ्याचशा घरांमध्ये हे घीचं जरा ह्या घीला प्रायोरिटी देतात. आणि हे घीचं म्हणजे क्वालिटी पण चांगली, बेस्ट क्वालिटीचं घी आहे आणि खूप चांगलं घी आहे. तर हे प्रत्येक ठिकाणी भेटत नाही आहे, हे काही ठिकाणीच आपल्याला हे उपलब्ध होतं. तर आम्हाला माहिती आहे कुठे कुठे भेटतं, म्हणून आम्ही तिथून ह्या घी वगैरे घेऊन येतो. हे घी आणले आपण. आणि त्यानंतर ही जी आहे अमूलची फ्रेश क्रीम, हे बघत आहात तुम्ही, अमूलची फ्रेश क्रीम पण आणली आपण. हे सगळे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळे फ्रीजचेच प्रोडक्ट. तर आपले फ्रीजचे सगळे प्रोडक्ट दाखवून झाले. त्यानंतर आता वळूया आपण डाळ वगैरे आपल्या ज्या काय आहेत. तर सर्वात आधी मसूरची डाळ आणली आपण. मसूरची डाळ पण आवडते मला. आणि त्याच्यानंतर जी काय आहे ह्या मूग डाळ आहे, मुगाची डाळ बघत असाल, मूग डाळ. आणि हे जे आहे हे मला याचं आधी नाव माहीत नव्हतं, नंतर मला याचं नाव माहीत पडलं, मगजबी. याला म्हणजे तुम्हाला माहीत असेल पण मला माहीत नव्हतं, मगजबी याला म्हणतात. हे मगजबी पण आणलेली. आणि त्याच्यानंतर हे आणले काजू. आता हा जो आहे हा अख्खा काजू आहे आणि हा तुकडा काजू. या काजूमध्ये पण अख्खा तुकडा असं काहीतरी भेटतं, हे मला पहिल्यांदाच माहीत पडलं. हे काजू पण आपण आणले. तर हे पापड पण आणले. आणि हे पापड जे आहेत, हे पापड जे खासियत आहे, हे साऊथ इंडियन पापड आहे. जास्त साऊथ इंडियन लोक याला यूज करतात. आणि आपण पण मग ते थोडंसं बघूया, ट्राय करू कसं लागतं, काय लागतं. हे पापड पण आणले आपण, स्पेशली साऊथ इंडियन. आता ही जी आहे आपली तूर डाळ, ही तूर डाळ आपण आणली आहे. आणि हे अख्खे वटाणे आणले. आता तुम्ही म्हणाल की आधी पण तुम्ही वटाणे दाखवले आणि आता पण वटाणे दाखवले. तर आधी ते जे आहे, आता जे काय आपण ज्या सगळ्या गोष्टी आणल्या, तर आता काय आपण मोठं बनवणार आहे, मोठ्याची प्लॅनिंग चालू आहे आपली काहीतरी. तर ते मोठं पण तुम्हाला लवकरच व्हिडिओमध्ये कळेल, हे तर मी तुम्हाला आधीच सांगून झाले. हे जे आता तूर डाळ आणि अख्खे वटाणे हे आपण आणले, हे बघू शकता तुम्ही. त्यानंतर लसूण वगैरे पण आणलाय आपण. आणि आता हे सर्व झालं, छोट्या छोट्या गोष्टी झाल्या, संपल्या आता सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. काय अजून बाकी आहे छोट्या गोष्टी? नाही ना. हे काय आणलं आपण, हे भाजीपाला वगैरे आणलाय आपण. आता तर सर्व वस्तू दाखवून झाल्या. आता मोठ्या वस्तू सुरुवात करूया आपण, ज्या काही मोठ्या वस्तू आपल्या बाकी आहेत. डाळ वगैरे सगळं दाखवून झाल्या आपल्या. भाजीपाला पण आणला होता आपण, ते काय तर नेहमीच येते, ते नंतर एक कधीतरी दाखवेल, ते पण आपण आणलंय. आणि कांदे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांदे तुम्ही सध्याच्या घडीला बघू शकता, खूप महाग आहेत कांदे. तर आम्ही होलसेलरकडे गेलो होतो तिकडे, ते मार्केटला आमच्या जरा थोडंसं आम्हाला माहिती आहे तिकडे. तर आम्ही थोड्याशा कमी भावामध्ये तिथून आमच्यासाठी कांदे वगैरे घेऊन आलो. तुम्ही बघू शकता 20 किलो कांदे आणलेत आपण, ते बघू शकता पिशवीवर. आणि खाली गोणी कांद्याची, हे सगळं टोटल 20 किलो आपण आणले. तर आपण बघू शकता आता कांदे वगैरे सगळं दाखवून झाले. आता ह्या माझ्या मागे एवढ्या बाटल्यांचा ढीग लागलाय. तर ह्या एवढ्या बाटल्यावरून समजलं असेल तुम्हाला काहीतरी, किंवा एवढ्या बाटल्या आणि का आणल्या. आणि ते पण मी तुम्हाला सारखं वारंवार सांगतोय की तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपलं सर्व कळेल. तर आपण हे जे 1 पीस आहे हा आणलाय आपण. तर एका पीसमध्ये 48 बॉटल्स आहेत सगळ्या.
तर असे आपण 7, 8 ते 9 काहीतरी असे आपण सगळे पीस आणले. तर एका याच्यामध्ये 48 पीस काहीतरी असतात. तर ह्या बॉटल्स वगैरे आणल्यात आपण. एवढं बघू शकता तुम्ही माझ्या मागे, इकडे ह्या साईडला पण आहे, इकडे पण आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सर्वातपेक्षा महाग, तर हे दाखवतो मी तुम्हाला. सर्वातपेक्षा महाग ह्या ज्या डिश आणल्यात आपण, 1 मिनिट काढून दाखवतो तुम्हाला. स्पेशली ह्या ज्या डिश आहेत ना, हे बघू शकता, खातेवाला. आता हे जे आहे, ह्या ज्या आहे ना बांबूपासून तयार झालेल्या बांबूच्या डिश आहे. तर ह्या प्रीमियम क्वालिटीचे आहे. तर ह्या पण आपण होलसेलमधून आणल्या आहेत. ह्या पण आपल्याला थोड्याशा म्हणजे कमी रेटमध्ये भेटल्या होलसेलमध्ये. आणि तिथे एक थर्माकॉलच्या पण होत्या, पेपर डिश पण होत्या ज्या एकदम पातळ असतात. तर आपण त्याला न जास्त हे करता ह्या डिशला प्राधान्य दिलं. व्यवस्थित जेवण आपलं म्हणजे जेवता येईल असं. कारण की ते कसं आहे तुम्हाला माहितीच आहे, पेपर एकदम तुटूनच जातात किंवा काय प्रॉब्लेम होतात. आणि हे कितीला घेतलं आपण? 140ला 25. हा, तर ह्या ज्या डिश आहेत 140ला 25 पडतात. याच्यामध्ये डिस्पोजेबल आहे. हा, डिस्पोजेबल आहेत. 140ला 25 येतात. आणि बांबूच्या डिश आहे, मेन म्हणजे सांगायचं स्पेशल बांबूच्या डिश आहे. ह्या बघू शकता तुम्ही. ह्या आणल्या आपण. आता ह्या किती आणल्यात आपण? ह्या बरेच आणल्यात, 8 पीस. 8 पीस आणले ते सगळे. आणि त्यानंतर हे पण दाखवतो तुम्हाला मी. हे स्पून पण आणलेत आपण, बघू शकता. आणि हे जे स्पून पण आहे चांगल्या क्वालिटीचे स्पून आणलेत. ते ह्या आणि हे सगळं दाखवून प्लस हे जे आणले आपण तांदूळ. आता तांदूळाचं सांगायला गेलं तुम्हाला, तर हा जो तांदूळ आहे, तांदूळ आम्ही एकदम विचारपूर्वक आणलाय, विचार करून. हे बघू शकता तुम्ही. आणि हा एक थोडासा जुना तांदूळ म्हणतात ना, तशा टाईपचा तांदूळ आहे. तर आम्ही 2-4 ठिकाणी फिरलो आहे तांदूळासाठी, बट एका ठिकाणी आम्हाला भेटला. आणि आता सुगंध आहे, तो सुगंध तितका एकदम मनाला लागला, इतकं भारी वाटला. तर हा आपण तांदूळ आणलाय. आणि ह्याला काय बासमती जुना चावलच म्हणता येईल ना, जुना बासमती असतो. आणि याचा वास पण एकदम असा छान येतोय ना एकदम. आता तुम्हाला तो वास येणार नाही व्हिडिओमध्ये, तुम्हालाच येतोय. तर हा चांगला आपण एकदम चांगल्या क्वालिटीचा फिरलो, जास्त वेळ लागला पण चांगल्या क्वालिटीचा आपल्याला सगळ्या वस्तू भेटल्या. तर सर्व गोष्टी आपल्या बघून झाल्या. तुम्ही म्हणाल सगळं आणलंय, पण मसाले कुठे? तर आपण मसाले पण आणले मित्रांनो. मसाले जे आहे JMM म्हणजे जय महाराष्ट्र मसाले म्हणून आणले आपण. तर हे बघू शकता तुम्ही, जय महाराष्ट्राची पिशवी. तर आता हे सर्व तर आपण मसाले तुम्हाला सगळे दाखवणार नाही. मसाल्यांसाठी मी एक वेगळा व्हिडिओ करेल, त्याच्यासाठी तुम्हाला सगळे मसाले एक्सप्लोर करून सांगेल. कारण की आपण एवढं सगळं बघितले, आता हे प्रत्येक मसाले आपण दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होत जाईल. आणि तुम्हाला डिटेलमध्ये या मसाल्याचा आपण माहिती देऊ. आणि हे मसाले आपण जर त्यांच्या शॉपमध्ये जर गेलो तर तो पण एक तुम्हाला ब्लॉग आपण एक तिथला व्हिडिओ करू तुम्हाला दाखवू. तर हे भाजीपाला आहे. तर हे सर्व आपण आणलंय. आणि तुम्हाला सर्व दाखवलं पण आहे मी. आणि आजचा तर व्हिडिओ झालाच, पण आपण उद्या पण आपण काहीतरी वेगळं आणणार आहे. ते पण आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. उद्या आपण काय काय करणार आहोत, कुठे कुठे जाणार आहोत, काय काय आपल्याला काम आहे ते पण आपण दाखवणार आहोत. आणि आपले ब्लॉग जे आहे तिथून कंटिन्यू चालणार आहे आता. तर जे कोणी नवीन आता चॅनलवर असतील त्यांनी माझ्या चॅनलला आताच करून घ्या, सबस्क्राईब करा. आणि नोटिफिकेशन बेल पण ऑन करा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.